धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोज यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास भोज याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। या कारवाईने एकच खळबळ उडाली। शेवाळी येथील तक्रारदाराला चार्जशीटची झेरॉक्स हवी होती। त्यासाठी वारंवार पोलीस ठाण्यात मागणी करूनही ती झेरॉक्स मिळत नव्हती। अखेर तक्रारदाराने निरीक्षक भोज यांची भेट घेऊन चार्जशीट झेरॉक्सची मागणी केली। ते देण्यासाठी निरीक्षक भोज यांनी तक्रारदाराकडे 1500 रुपयांची लाच मागितली। याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली। उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्यासह जितेंद्र परदेशी, प्रशांत चौधरी, संदीप सरग, संतोष हिरे, सुधीर सोनवणे व पथकाने सापळा रचून शिंदखेडा येथील भूषण हॉटेलच्या रूम नंबर 4 मधून निरीक्षक भोजला रंगेहात पकडले। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला। दरम्यान धुळे जिल्ह्यातील भोज यांची कारकीर्द अगोदरपासूनच वादग्रस्त राहिलेली आहे।